आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 मोठ्या बातम्या। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्याकडून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा। उद्या सकाळी 10 वाजेपासून आंतरवली सराटीमध्ये उपोषणाला बसणार। मराठा समाजाला तुमच्याकडून न्यायाची अपेक्षा, नरेटिव्हची नाही। भाजप आमदार प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंवर निशाणा। मराठा समाजासाठी 60 वर्षात कुणी काय केलं आणि काय नाही केलं यावर चर्चा होऊ द्या, असं देखील आव्हान। हायकोर्टाकडून विशाळगडावरील अतिक्रमण विरोधी कारवाईला स्थगिती। भर पावसामध्ये बांधकामांवर हातोडा कशासाठी? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। सप्टेंबरपर्यंत कुठलीही नवी तोडक कारवाई न करण्याचे आदेश। पावसाळ्यानंतर विशाळगडावरील अतिक्रमण हटवलं गेलं पाहिजे। पायथ्याशी लोकांचं पुनर्वसन करा, जयंत पाटील यांची मागणी। महाविकास आघाडीचा चेहरा कोण हे जनतेला माहिती आहे। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून संजय राऊतांचं सूचक वक्तव्य। चेहरा हा निवडणुकीनंतर ठरवणार आहे की निवडणुकी आधी हा चेहरा स्पष्ट केला जाईल? मुख्यमंत्री पदावर महाविकास आघाडी असला तरी आमच्या महाविकास आघाडीला या क्षणी जो चेहरा आहे तो चेहरा अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे। ऑक्टोबर आधी दिल्लीतलं सरकार बदलणार तर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, खासदार सुप्रिया सुळेंचा दावा। मी तुम्हाला शब्द देते भूषणराजे की ऑक्टोबरमध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर 26 जानेवारीला दिल्लीत पण सरकार बदलू शकतं। महाराष्ट्राच्या भल्याचा विचार न करणारे 3 कावळे। खासदार अमोल कोल्हेंचा महायुती सरकारवर निशाणा। 3 कावळ्यांपैकी एक कावळा तर संधीच्या प्रतीक्षेत असल्याची देखील टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अनेक अडथळे। सर्व्हर डाऊन झाल्यानं अर्ज भरण्याचं काम संथगतीनं। नागपूरच्या शिर्शी गावामध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ। भाजप नेत्यांचा आरोप, पोलिसांकडे तक्रार दाखल।